सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे यांची पोलीस कोठडी आज संपणार आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आता कारवाईला वेग आल्याचं पाहायला मिळतंय। सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे या दोघांचीही आज पोलीस कोठडी संपणार आहे। आज जिल्हा सत्र न्यायालयात या दोघांनाही हजर केलं जाणार आहे। आता पुढची कारवाई काय असेल, पुढे कोर्ट काय निर्णय घेईल हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे, कारण सध्या याच मृत्यू प्रकरणावरून संपूर्ण राज्यभर संताप व्यक्त होताना दिसतोय। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, या संदर्भातला अधिकचा तपशील। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक केल्यानंतर त्यांना जे आहे ते पहिल्यांदा कोर्टामध्ये हजर केलेलं होतं। त्यानंतर जवळपास 2 वेळा जी आहे ती पोलीस कोठडी या दोघांना देखील दिलेली होती आणि आता तिसऱ्यांदा जे आहे ते या दोघांना देखील पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज हजर केलं जाणार आहे आणि यांची पुन्हा एकदा पोलीस कोठडी जी आहे ती मागण्याची शक्यता आहे, कारण का निलेश चव्हाणला आता पुणे पोलिसांनी बावधन पोलिसांनी जे आहे ती अटक केलेली आहे। कदाचित सुशील हगवणे आणि निलेश चव्हाण आणि राजेंद्र हगवणे यांना जे आहे ते समोरासमोर बसवून बावधन पोलिसांना काही चौकशी करायची असेल आणि या चौकशीमधून वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू जो आहे तो नेमका कशामुळे झालेला आहे आणि निलेश चव्हाणचा या सगळ्यामध्ये काय रोल आहे, या सगळ्याची माहिती जी आहे ती बावधन पोलिसांना घ्यावी लागेल आणि त्यासाठी जे आहे ते राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांची पुन्हा एकदा जी आहे ती जवळपास 3 ते 4 दिवसांची पोलीस कोठडी बावधन पोलिसांनी जी आहे ती जिल्हा सत्र न्यायालयामध्ये मागू शकतात आणि तशा प्रकारचा रिमांड रिपोर्ट देखील सादर करावा लागेल आणि तशा प्रकारची तयारी जी आहे ती सध्या बावधन पोलिसांकडून केली जाते। त्यामुळे आज जे कोर्टामध्ये हजर केलं जाईल त्यानंतर कोर्टामध्ये काय आर्ग्युमेंट होतंय, कोर्टामध्ये आज हगवणे परिवाराने जे वकील दिलेले आहेत विपुल दुशिंग यांच्याकडून काही नवा दावा केला जातोय का, कारण का विपुल दुशिंग हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेले होते। त्यांनी देखील वादग्रस्त विधान जे आहेत ते कोर्टासमोर केलेले होते। त्यामुळे आज नेमकं कोर्टामध्ये काय होतं, या दोघांची देखील पोलीस कोठडी वाढवून मागितली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। ठीक, धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।